आणि गुलकंदनी ती पूर्ण केली. मला याचा फोन आला की एक फूट टॅपिंग सॉन्ग करायचं आहे. म्हटलं बरं ठीक आहे. गेले तिकडे, सर बसलेले तिथे. मला एक लक्षात आलं की खूप सिंकमध्ये आहात तुम्ही सगळे. आय वॉज व्हेरी हॅपी. शांत होते की काय पाहिजे ते माहिती असलं की जो कॉन्फिडन्स आणि शांतता असते तसं होतं. रेट्रो कन्व्हिन्स करणं या काळात सोपं नाही. त्यामुळे मी बऱ्यापैकी तुझं डोकं खाल्लेलं आहे. हसतोय की स्टोरी सांगितली. आय वॉज सुपर एक्सायटेड. बाय द वे, या गाण्यामुळे माझ्या विशलिस्टमधली एक गोष्ट साध्य झाली. सई ताम्हणकरसाठी प्लेबॅक करणं. तूच राहिलेलीस फक्त. आय वॉज लाईक, कारण युजली तुझे डान्स नंबर्स नसतात आणि म्हटलं ही कधी नाचणार माझ्या गाण्यावर. सो थँक्स टू बोथ ऑफ यू आणि थँक्स टू यू. आणि ते फार भारी वाटतंय मला. आणि प्रोमो बघितल्यावर आत्ता वाटतं की अरे बापरे, जो विचार केलेला तो प्रोमोमध्ये भारी दिसतोय. परत तेच म्हणेन की रेट्रो गायला मिळालं आणि शब्दही तसेच. मी तुम्हाला मिस केलं ड्युरिंग द रेकॉर्डिंग. मी नेहमी विचारते की कवी गीतकार आहेत का, ते हवे असतात मला आजूबाजूला. पण खूप छान घडून आलंय हे सगळं. आणि प्रोमो बघून मी पण कन्व्हिन्स झाले की येस, थिएटरमध्ये जाऊनच हा गुलकंद चाखायला हवा. सो लेट्स विश ऑल ऑफ अस अ ग्रेट सक्सेस. थँक्यू.